साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। 16 फेब्रुवारीला असंघटित विडी, यंत्रमाग, रेडीमेड व शिलाई कामगारांचा महामोर्चा। केंद्रीय कामगार संघटना आणि संयुक्त किसान मोर्चाच्या राष्ट्रीय समितीने 16 फेब्रुवारी रोजी औद्योगिक व क्षेत्रीय संप आणि ग्रामीण भारत बंदची हाक दिली आहे। त्यानिमित्ताने सोलापूर शहरात लाल बावटा युनियन सिटूची जोरदार तयारी सुरू आहे। संप मोर्चाची तयारी म्हणून 1 लाख पत्रके सिटूच्या नेतृत्वातील सर्व कामगारांना संघटनांनी काढले आहेत। वस्ती व कारखाना पातळीवर शेकडो बैठका घेण्यात आल्या आहेत। औद्योगिक वसाहतीत संपाचे फ्लेक्स, बॅनर व पोस्टर लावण्यात आली आहेत। असंघटित यंत्रमाग, विडी, रेडीमेड व शिलाई गिरणी, असंघटित कामगारांचे भव्य मेळावे घेण्यात आले आहेत। समाज माध्यमावर सुद्धा प्रचार आणि प्रसार प्रभावी करण्यात येत आहे। स्पीकर लावून रिक्षाद्वारे प्रचार करण्यात येत असून 16 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता लाल बावटा कार्यालय, दत्तनगर, सोलापूर येथे सभा घेऊन मोर्चाची सुरुवात होणार आहे आणि दुपारी 2 वाजता जिल्हा परिषद पूनम गेट पोहोचल्यानंतर जाहीर सभा घेऊन कामगार, शेतकरी, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न शासन मांडण्यात येणार आहे। नुकतेच रेनगर घरकुल हस्तांतरणास पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात आले असताना त्यांच्यासमोर गृहनिर्माण संस्थेबरोबरच कामगार, शेतकरी व जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर मांडणी करण्यात आली होती। रेनगर लाभार्थ्यांना 2,10,000 अतिरिक्त अनुदान देऊन त्यांना कर्जमुक्त करा। या योजनेत सौर ऊर्जा लावून त्याचे वीज बिल नाममात्र करा। गोदूताई परुळेकर वसाहतीत ड्रेनेज, रस्ते व पाण्याचा प्रश्न सोडवा। असंघटित कामगारांना किमान वेतन व महिना 10,000 पेन्शन द्या। शेतकऱ्यांना हमी भाव द्या। रेडीमेड व शिलाई कामगारांना काम द्या। यासह महागाई, बेरोजगारी, रेशन व्यवस्था यावर त्यांचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंतप्रधान महोदयांनी याबद्दल एक शब्दानेही उल्लेख केला नाही। कामगारांच्या व अशा अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर केंद्रीय कामगार व किसान संघटनांनी केलेल्या आव्हानास प्रतिसाद म्हणून सोलापुरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। यासंबंधी राज्यातील कामगार व किसान संघटनांनी स्वतंत्र व संयुक्तपणे चर्चा करून प्रत्येक जिल्ह्यात श्रमिक, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेला त्याच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर जागृत करून आंदोलने करावीत असे आवाहन केले आहे। यावेळी कॉम्रेड नरसय्या आडम, सिद्धप्पा कलशेट्टी, नसीमा शेख, व्यंकटेश कोंगारी, कुर्मय्या म्हेत्रे, रंगप्पा मरेड्डी, माजी नगरसेविका शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, ॲडव्होकेट अनिल वासम, शंकर म्हेत्रे, लिंगव्वा सोलापुरे आदी उपस्थित होते। त्यांची कातडी बचावण्याकरता ती चालली आहे। तुरुंगात ज्यांची जायची तयारी नाही अशी माणसं पळपुटे निघालेली आहेत, परंतु जनता या पळपुट्यांना, या गद्दारांना योग्य शिक्षा दिल्याशिवाय मुक्त बसणार। भाजपा चौथा उमेदवार येणार आहे राज्यसभेसाठी। आता काय काय म्हणजे खासदार झालात तुम्ही, खासदार झालात, विधान परिषदेमध्ये जो चमत्कार दिसला बाहेर उभारून, तोच चमत्कार राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये दिसेल। आता काय लोक सगळे पैशाला विकत चालले। चमत्कार म्हणजे काय? लाखो रुपये, कोट्यावधी रुपये कधी ऐकलात का? एकेका आमदाराला 25 कोटी, 50 कोटी दिलेलं जन्मात मी ऐकलं। माझ्याकडे ऑफर आले होते ना, मी माझ्या चरित्रात लिहिलं। खंबीर माणूस आहे, मी लाथाडलं त्याला। आणि बाबासाहेबांनी दिलेली घटना एवढी मामूली नाही आहे। अशी कितीही लोक विकाऊ निघू द्या, पण या देशातली लोकशाही काय? विधान परिषदेला प्रचंड बेकारी, कामगार कायद्यामध्ये प्रतिगामी बदल, शेतकऱ्याला हमी भाव देण्यामध्ये सरकारला आलेलं संपूर्ण देशामध्ये मुस्लिमाविरुद्ध हिंदूंना भडकवण्याचा प्रयत्न, लोकांचे मूलभूत अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न, या देशातील मूठभर लोकांना सांभाळणं आणि बहुसंख्याक लोकांवर अन्याय करणं असा हा प्रकार चालू आहे। सोलापुरातले अनेक मागण्या आहेत। रेनगरचा सबसिडीचा प्रश्न आहे, त्याचा सोलरचा प्रश्न आहे, त्या ठिकाणी पेन्शनचा प्रश्न आहे, कामगाराच्या किमान वेतनाचा प्रश्न आहे। त्यामुळं संपूर्ण कामगार वर्ग त्रस्त आहे। संपूर्ण देशातील संघटित, असंघटित
45 कोटी माणसं आहे. आमचा अंदाज आहे या 16 तारखेच्या संपामध्ये 25 कोटी माणसं भाग घेतील. सध्या शेतकरी दिल्लीला घेराव करण्याच्या तयारीत आहे. सरकार त्या परकीय लोकांविरुद्ध जसे दडपशाहीचे हत्यार उपसतात त्या पद्धतीनं शेतकऱ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न चालू आहे. सरकारच्या कृत्याचा मी निषेध करतो. शेतकरी तरीसुद्धा लाखो संख्येने दिल्लीत प्रवेश करतील. 16 तारखेला संपूर्ण ग्रामीण भारत बंद असून शहरातले कारखान्यातले कामगार संप करून या लढ्याच्या मैदानामध्ये येणार आणि शेवटची मागणी राहणार आहे आमची. कामगारांमध्ये जागृती चालू आहे, शेतकऱ्यांमध्ये जागृती चालू आहे. काही करा, मोदी सरकारचा पराभव.